पण हा देवधर्म तुझ्यासाठी कुठेही कुणी धावून येणार नाही. आणि मग उपवास केल्यामुळे केवळ शरीरातलं रक्त कमी होतं हे मला माझ्या मैत्रिणींच्या चर्चेतनं कळालं. त्याच्याने केवळ हातपाय दुखतात, थकवा येतो, चक्कर येते हे देखील कळालं. आणि म्हणून मी जो उपवास करायचे तो उपवास करणं पण बंद केलं आणि हळूहळू माझी देवाधर्मावरची श्रद्धा पण कमी व्हायला लागली. म्हणजे मला सांगायला आवडेल की आजही अनेक माझ्या मैत्रिणी अनेकदा असं म्हणतात की शरयू तू खूप मोठी उंची गाठलीस किंवा तू खूप मोठ्या पदावर गेलीस, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत की केवळ आणि केवळ हा सगळा परिणाम हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा परिणाम आहे. केवळ आणि केवळ हा आंबेडकरी विचारधारेचा परिणाम आहे. आणि मी जे धर्मांतर केलं, मी जे बौद्ध धम्म स्वीकारला, केवळ त्याचाच हा परिणाम असलेला मला दिसून येतो. हा एक बोलका एक अनुभव मला त्या ठिकाणी आला संत जनाबाई वसतिगृहामध्ये असताना. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी मैत्रीण धम्मसंगिणी रमा गोरख, आपल्या सगळ्यांना काही जणांना जी माहीत असेल, तर आम्ही दोघेही रूममेट होतो. आणि तिने मला या आंबेडकरी चळवळीत किंवा